नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. चॅप्टर नंबर 8 आणि त्या चॅप्टरचं नाव आहे रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. So this is our new chapter of 12th science, chapter number 8, and in this chapter we will try to understand that what is the composition of blood. जे काही रक्त आहे त्याचं कंपोजिशन काय आहे त्याच्याविषयी आपल्याला अभ्यास करायचा आहे आज. तर आपल्याला माहिती आहे की ॲडल्ट जो व्यक्ती असतो, ॲव्हरेज ॲडल्ट व्यक्ती असतो, त्याच्या शरीराच्या आतमध्ये किती लिटर रक्त असतं? तर 4 ते 6 लिटर रक्त असतं. सो इन दिस वी विल स्टडी फर्स्ट कंपोजिशन ऑफ ब्लड. कंपोजिशन ऑफ ब्लड. कंपोजिशन ऑफ ब्लड. मग हे जे रक्त आहे, तर हे जे रक्त असतं ते किती सांगितलं मी तुम्हाला? सो इट इज 4 to 6 लिटर ऑफ ब्लड इन नॉर्मल ॲडल्ट. नॉर्मल ॲडल्टच्या शरीरामध्ये किती रक्त असतं? 4 ते 6 लिटर. 4 to 6 लिटर ऑफ ब्लड इज प्रेझेंट इन अ नॉर्मल ॲडल्ट. मग व्याख्या काय आहे ब्लडची? व्हॉट डू यू मीन बाय ब्लड बेसिकली? सो इफ यू डिफाइन ब्लड, so what will be the definition of blood? So what it is? It is nothing but it is a connective tissue fluid. What it is? It is the connective tissue fluid. It is a connective tissue fluid. काय आहे ते? कनेक्टिव्ह टिश्यू फ्लुइड आहे आणि विच इज डिराइव्ड फ्रॉम, त्याची कुठून डिराइव्ड येते? ते एम्ब्रियोनिक मिसोडर्म पासून. सो विच इज डिराइव्ड फ्रॉम वेअर? विच इज डिराइव्ड फ्रॉम embryonic what? Embryonic mesoderm. So what is the definition of blood? It is a connective tissue fluid which is derived from embryonic mesoderm. So this definition you have to keep it in mind. The study of blood is called as hematology. So study of blood is called as hematology. Hematology means what? Hem means blood and logy means to study. So study of blood is called as what? Hematology. Very simple. आणि मग याच्यामध्ये जर रक्त तुम्ही पाहिलं तर त्याचे रक्ताचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे. मग कोणते कॅरेक्टरिस्टिक्स आहे आपल्याला माहित पाहिजे. सो दिस ब्लड basically have 7.4 pH. So blood, what does it have? So blood will have 7.4 pH. And what do you mean by pH? pH is nothing but a negative logarithm of H plus ions concentration. This you have to keep it in mind. आणि ते कसं आहे मग? परत salty आहे. It is viscous fluid. It is what? Salty. खारट आहे. And viscous fluid आहे. So it is salty and विस्कस फ्लुइड आहे. आणि मग हे पाण्यापेक्षा जड आहे. तर इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला? सो ब्लड इज हेवियर दॅन वॉटर. तर पाण्यापेक्षा काय आहे? ते जड आहे. त्यामुळे काय म्हटलेलं आहे? इट इज हेवियर दॅन वॉटर. सो ब्लड इज हेवियर दॅन वॉटर. आणि मग हे जे रक्त आहे, तर फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला इथे अशी एक आपण टेस्ट ट्यूब घेतली, हे टेस्ट ट्यूब घेतले आपण आणि ह्या टेस्ट ट्यूबच्या आतमध्ये आपण रक्त घेतलं. काय घेतलं? रक्त घेतलं. तर ब्लड घेतलं आपण. हे ब्लड आपण घेतलं. हे ब्लड घेतल्यानंतर सो ब्लड consists of 2 components. And which are those 2 components mainly? So first one is called as plasma. First one will be called as what? Plasma. अँड हे जी खालचा जो पार्ट आहे याच्यामध्ये काय असेल? याच्यामध्ये असेल ब्लड सेल्स. सो ब्लड
consists of two components. Number one is plasma, which is present in this test tube at the above level, and below blood cells will be settled. This you have to keep in mind. तर याच्यामध्ये पहिलं आपल्याला पाहायचं आहे की प्लाझ्मा म्हणजे काय. मग हा जो प्लाझ्मा आहे, हा जो प्लाझ्मा जो असतो, तर ह्या प्लाझ्मा मध्ये काय आहे, which are the constituents of plasma that we will see now. So constituents of plasma, constituents of what? Plasma, constituents of plasma. तर प्लाझ्मा मध्ये कोणती कोणती घटक आहे ते आपल्याला पाहिजे आहे. मग आपल्याला हे माहित पाहिजे आहे की हे जे प्लाझ्मा आहे तर रक्तामध्ये 55% प्लाझ्मा प्रेझेंट असतो. सो हे किती असेल, मग हे असेल 55% विदिन द टोटल बॉडी ऑफ एन ॲव्हरेज पर्सन. किती लक्षात, म्हणजे जेवढं ही रक्त 4 ते 6 लिटर रक्त जर एखाद्या ॲव्हरेज माणसाच्या शरीरामध्ये असेल तर त्याच्यामध्ये 55% हे काय आहे, प्लाझ्मा प्रेझेंट आहे. आणि राहिलेले किती राहिले मग, ते आहे 45%. तर 45% काय असेल मग, 45% काय असेल, सो दॅट विल बी ब्लड सेल्स. टोटल किती झाली, 100%. दिस यू हॅव टू कीप इन माइंड. मग हे जे प्लाझ्मा आहे तर प्लाझ्माचं 55% एवढं ते प्रेझेंट असतं. आणि मग त्याचा रंग कसा आहे, हा जो प्लाझ्मा वर दिसतोय आपल्याला, तर याचा रंग कसा असतो, इट इज स्ट्रॉ कलर. इट इज स्ट्रॉ कलर. सो इट इज फर्स्ट इज 55%, सेकंड इट इज स्ट्रॉ कलर्ड. त्याचा रंग स्ट्रॉ रंगाचा असतो तो पूर्णपणे. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. इट इज स्लाइटली अल्कलाइन. इट इज स्लाइटली अल्कलाइन, विस्कस फ्लुइड अँड कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग पार्ट्स. मग याच्या आतमध्ये वेगवेगळे घटक प्रेझेंट आहे. मग कोणते कोणते घटक ह्या प्लाझ्मामध्ये प्रेझेंट आहे, याच्यामध्ये कोणते कोणते घटक प्रेझेंट आहे, तर पहिला घटक काय आहे, मग पहिला काय असेल, फर्स्ट इज व्हॉट, वॉटर. काय, वॉटर. वॉटर त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल आणि याची टक्केवारी किती असेल, इट इज 90%. हाऊ मच इट इज, इट इज 90%. सो वॉटर विल बी हाऊ मेनी पर्सेंट, 90% ऑफ वॉटर विल बी प्रेझेंट इन दिस प्लाझ्मा. अंडरस्टूड. आणि सेकंड वन इज प्रोटीन. सो दिस इज फर्स्ट. सेकंड वन इज प्रोटीन. So protein are of different types. So protein will be present. There are different types of protein. Understood? Especially in this plasma, what will be present? Albumin and globulin will be present. What will be present? Albumin. Albumin and globulin. Globulin, protein will be present. And what will be the percent of this albumin and globulin? How much it will be? It will be 7 to 8%. How much it will be? It will be 7 to 8%. Understood? So this is the second constituents of plasma. So now third constituents. So what will be the third constituents then? So next one is what? So it is inorganic salt. There are number of salts which are present inside the plasma of blood. Understood? Inorganic salt. So there are number of salt will be present inside the plasma. For example, Na, then potassium, magnesium. Understood? What? Potassium. Another word is calcium and Fe. Fe means what? Fe means what? Iron. Understood? So these are the inorganic salts which are present inside the plasma. And what will be their percent? They will be around about 1%. So it will be 1% of inorganic salt will be present inside the plasma of blood. Then another constituents will be present, like glucose will be present. Glucose will be present. Then amino acids will be present. Then fatty acid will be present. Understood? So these all constituents will be present. Glucose which provides energy for living beings. Amino acids, these are the building blocks of our body. Understood? So these things will be present inside the plasma of blood. Then there will be waste material. Understood? So there are number of waste material will be present. So for example, it will be consist of urea, uric acid and keratin. Understood? Urea will be present. Urea, uric acid, keratin. So these all above listed things will be present in plasma. Then a number of hormones will be present, enzymes will be present, vitamins will be present. It will consist of what? Hormones will be present. Then vitamins will be present. The number of enzymes will be present. Understood? So all these constituents will be present inside the plasma of blood. This you have to keep in mind. Then oxygen will be present, CO2 will be present. Understood? So it will also consist of number of gases. So gases will be like O2, then CO2. Understood? So these all are the constituents of
plasma. Understood? This you have to keep it in mind. Now, what we are going to see after this? So this part we have finished. Now we will see blood cells, or it is also called as ब्लड कार्पसिकल्स. रक्तामध्ये सर्वात महत्वाची दोन घटक आहे. पहिला घटक आहे प्लाझ्मा, दुसरा घटक आहे ब्लड सेल्स. अंडरस्टूड? किंवा ब्लड कार्पसिकल्स असल्याला म्हणतात. मग प्लाझ्मा जो आहे, प्लाझ्मामध्ये एवढे कॉन्स्टिट्यूएंट्स आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. मग त्या कोणत्या कोणत्या आहे? तर आपल्याला हे माहित पाहिजे की प्लाझ्मा जो आहे तो 55% आपल्या शरीरामध्ये प्रेझेंट आहे, आणि ब्लड सेल्स ज्या आहे त्या किती आहे? 45% आपल्या शरीरामध्ये प्रेझेंट आहे. मग पहिला जो प्लाझ्मा आहे तो वॉटरी लिक्विड सारखा दिसतो पूर्णपणे. टेस्ट ट्यूब मध्ये जर फॉर एक्झाम्पल आपण ब्लड घेतलं 10 ml, तर वरच्या बाजूला जो पिवळासा पदार्थ येतो पाण्यासारखा पूर्णपणे पिवळा दिसतो असा, आणि खाली ब्लड सेल्स प्रेझेंट असतात. मग वरच्या बाजूने जो असतो त्याला काय म्हणतो आपण? प्लाझ्मा म्हणतो. आणि ह्या प्लाझ्माच्या आतमध्ये वेगवेगळे घटक प्रेझेंट आहे. मग कोणती कोणती घटक आपण पाहिलेली आहे? तर एक आहे पाणी, त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. सो वॉटर विल बी प्रेझेंट. किती टक्के पाहिलं मग? सो इट इज 90% ऑफ वॉटर इज प्रेझेंट इनसाइड द प्लाझ्मा. सेकंड, प्रोटीन, अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन नावाचे प्रोटीन त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. ते 7 ते 8% त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. आणि इनऑर्गॅनिक सॉल्ट्स आहे त्याच्यामध्ये प्रेझेंट. वेगवेगळे इनऑर्गॅनिक सॉल्ट्स आहे ते आपण पाहिलेले आहे. Na आहे, P आहे, पोटॅशियम आहे, कॅल्शियम आहे, आयर्न आहे. हे 1% आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. मग फूड मटेरियल प्रेझेंट आहे. कोणतं कोणतं फूड मटेरियल आहे? ग्लुकोज प्रेझेंट आहे. आपल्यामध्ये ग्लुकोज प्रोव्हाइड एनर्जी फॉर इच अँड एव्हरी सेल्स ऑफ अवर बॉडी. सेकंड इज अमायनो ऍसिड्स, फॅट्स अँड ग्लिसरॉल असं म्हणता येईल. वेस्ट मटेरियल त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं, जे शरीराच्या बाहेर काढलं जातं किडनी थ्रू. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. मग ते कोणते कोणते आहे? फर्स्ट इज युरिया, युरिक ऍसिड, केराटिन. अंडरस्टूड? नंतर आहे हार्मोन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. असे अनेक हार्मोन्स आपल्या शरीराच्या आतमध्ये सिक्रेट होत असतात. नंतर व्हिटॅमिन आहे, फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन, देन वॉटर सॉल्युबल व्हिटॅमिन, एन्झाइम्स आहे, अनेक एन्झाइम्स आहे. तर हे त्या कशामध्ये प्रेझेंट असतात? प्लाझ्मामध्ये. गॅसेस आहे, O2, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साइड आहे. सो दिस इज ऑल अबाउट व्हॉट? कॉन्स्टिट्यूएंट्स ऑफ प्लाझ्मा. दिस यू हॅव टू कीप इट इन माइंड. यानंतर आपल्याला हे पाहिजे आहे की ब्लड सेल्स. मग ब्लड सेल्स म्हणजे काय? ब्लड सेल्स म्हणजे काय? त्याच्या आतमध्ये कोणते कोणत्या पेशी प्रेझेंट आहे हे आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये पाहायचं आहे. मग याच्यामध्ये सर्वात महत्वाची जी पेशी आहे ती कोणती आहे? तर ते आपल्याला पाहिजे आहे. कोणत्या कोणत्या पेशी त्याच्या आतमध्ये प्रेझेंट आहे. मग हे जे टेस्ट ट्यूब काढलेली आहे, ह्या टेस्ट ट्यूबच्या आतमध्ये जे काही खालच्या बाजूला आपल्याला सेल्स दिसतात, तर त्याला आपण काय म्हणतो? ब्लड कार्पसिकल्स. काय म्हणतो? ब्लड सेल्स. काय म्हणतो? ब्लड सेल्स म्हणतो. मग याच्यामधली सर्वात महत्वाची पहिली जी पेशी आहे, पहिली जी सेल आहे, तिला काय म्हटलेलं आहे? तिला म्हटलेलं आहे आरबीसीज. काय म्हटलेलं आहे? सो फर्स्ट सेल विच इज सीन इन दिस ब्लड सेल्स इज आरबीसीज. आरबीसीज, or it is also called as erythrocytes. Erythrocytes. So this is the first cell which is present inside the blood. This you have to keep in mind. Okay. मग ही जी पेशी आहे आरबीसीज नावाची, तर ही काय आहे? तर आपल्याला ही जी पेशी असते तर हिचा रंग कसा असतो? तर लाल रंग असतो. सो इट इज रेड इन कलर. सर्वात महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक्स. सो इट इज रेड इन कलर. रेड इन कलर का बरं आहे? ड्यू टू हिमोग्लोबिन. ड्यू टू हिमो. मग रक्त जे आहे किंवा रक्तामध्ये असणारी जी काही लाल पेशी आहे, तर त्या लाल पेशीचा रंग लाल असतो. आणि हा लाल रंग कशामुळे असतो? तर तो असतो हिमोग्लोबिनमुळे. अँड व्हॉट इज हिमोग्लोबिन? हिमोग्लोबिन इज द रेस्पिरेटरी पिगमेंट. रेस्पिरेटरी पिगमेंट. सो दिस हिमोग्लोबिन इज द रेस्पिरेटरी पिगमेंट. दिस यू हॅव टू कीप इट इन माइंड. सो हिमोग्लोबिन इज द रेस्पिरेटरी पिगमेंट. आणि मग मी जर तुम्हाला सिंपल प्रश्न विचारला की आपलं जे शरीर आहे, येते लक्षात, आपण काय घेतो? ऑक्सिजन घेतो. मग वातावरणामध्ये वेगवेगळे गॅसेस प्रेझेंट आहे. मग आपलं जे शरीर आहे, नाकावाटे आपण ऑक्सिजन का घेतो? तर त्याच्या मागे कारण हे आहे की हिमोग्लोबिन काय करतं? हिमोग्लोबिन कंबाईन्स विथ ऑक्सिजन ओनली. ऑक्सिजन संगत शरीराच्या आतमध्ये हिमोग्लोबिन प्रेझेंट आहे. आपण घेतो काय वातावरणामधून? एक गॅस घेतो. त्या गॅसचं नाव आहे ऑक्सिजन. ऑक्सिजनच कंबाईन होतो कशा संग? ह्या हिमोग्लोबिन संग. त्यामुळं आपण काय घेत असतो? फक्त ऑक्सिजनच वातावरण घेत असतो आणि दुसरे गॅसेस आपण घेत नाही. आणि त्यानंतर आपण काय सोडतो? तर कार्बन डायऑक्साइड आपण रिलीज करत असतो. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. सो हिअर आरबीसीज आर रेड इन कलर ड्यू टू हिमोग्लोबिन. अँड याच्यामध्ये काय आहे? तर हे जे आरबीसीज आहे, मग आपण बऱ्याचशा वेळेस काय जातो की रक्त लघवी वगैरे तपासायला आपले डॉक्टर म्हणतात वेगवेगळे आजार होतात. उदाहरणार्थ एनिमिया नावाचा आजार आहे. मग त्यावेळेस आपल्या डॉक्टर लॅब पॅथॉलॉजी लॅबचा एक रिपोर्ट येतो. त्या रिपोर्टमध्ये असं लिहिलेलं असतं पूर्णपणे WBC काउंट, RBC काउंट, येते लक्षात, टोटल काउंट ऑफ ब्लड, येते लक्षात. मग याच्यामध्ये काय आहे? आरबीसीज नॉर्मल माणसाच्या शरीरामध्ये किती पाहिजे आणि मेलमध्ये किती पाहिजे आणि फिमेलमध्ये किती पाहिजे हे आपल्याला पाहायचं आहे. मग मेलमधली जी संख्या आहे, एव्हरेज नंबर किती पाहिजे? मग मेल the average count is different, and in female the average count is different. So in male the average number of these RBCs will be how much? It will be 5.1 to 5.8. 5.1 to 5.8 million per mm cube.
एवढी त्यांची संख्या असते एका ॲव्हरेज मेलमध्ये. हे झालं मेल बद्दल. मग आता फिमेलमध्ये किती असतात, तर दिस फिमेल, तर फिमेल मधली संख्या वेगळी आहे. तर मग ती किती असेल, मग ती आहे 4.3 ते किती 5.2, 4.3 4.5.2 million per mm cube. So the average male will have 5.1 to 5.8 million per mm cube, and in female 4.3 to 5.2 million per mm cube. This you have to keep it in mind. मग हे ज्या आरबीसीज आहे, तर याला म्हणजे काय म्हणतात, मग हे जो काउंट घेतला आपण, ह्या काउंटला म्हणायचं आहे टोटल काउंट ऑफ आरबीसीज. काय म्हणायचं आहे, सो इट इज कॉल्ड एज टोटल काउंट ऑफ आरबीसीज. दिस विल बी रिप्रेझेंटेड एज टोटल काउंट. टोटल काउंट कशाचा, टोटल काउंट कशाचा आहे हा, सो दिस इज द टोटल काउंट ऑफ व्हॉट, आरबीसीज इन एव्हरेज मॅन अँड वुमन. दिस यू हॅव टू कीप इन माइंड. ओके, मग ही जी लाल पेशी आहे आपल्या शरीरामध्ये, जिथं बोन मॅरो मध्ये स्किन मध्ये तयार होत असतात, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. याचं तर याची लाईफ स्पॅन किती आहे, लाईफ स्पॅन, मग किती दिवस ही आरबीसी जिवंत राहते, मग एव्हरेज लाईफ स्पॅन किती आहे, एव्हरेज लाईफ स्पॅन. मग प्रत्येक पेशीचं एक लाईफ स्पॅन आहे. त्याच पद्धतीने ही जी आरबीसी नावाची पेशी आहे, हिचं सुद्धा लाईफ स्पॅन आहे. मग किती आहे, सो इट इज 120 डेज. 120 डेज, फक्त 120 दिवस ही आरबीसीज आपल्या शरीराच्या आतमध्ये जिवंत राहते. त्यानंतर नवीन आरबीसीज आपल्या बोन मॅरोमध्ये आणि स्किन मध्ये तयार होत असतात. ह्याही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. नंतर ही जी आरबीसीज आहे 120 दिवस तयार होते. मग ही जी प्रोसेस आहे फॉर्मेशनची, जी बोन मॅरो आहे, फॉर एक्झाम्पल मी इथं फॉर एक्झाम्पल असं बोन मॅरो काढला, हा एक बोन मॅरो आहे. सो दिस इज बोन मॅरो, अँड दिस बोन मॅरोची जी काही ल्युमेन असेल, ही एक ल्युमेन आहे, किंवा त्याला आपण म्हणतो मराठीमध्ये पोकळी म्हणतो. ही जी ल्युमेन आहे, ल्युमेन आहे, तर इन दिस ल्युमेन व्हॉट हॅपन्स, द प्रोडक्शन ऑफ आरबीसीज ऑकर्स ऑर द फॉर्मेशन ऑफ आरबीसीज विल ऑकर. इथे कशाची डेव्हलपमेंट होते, सो आरबीसीची डेव्हलपमेंट होते. सो द फॉर्मेशन ऑफ आरबीसीज is called as erythropoiesis. त्याची व्याख्या काय मग, so the formation of RBCs, so the formation of RBCs is called erythropoiesis. So what it is called as, erythropoiesis. So what is erythropoiesis? Formation of RBCs is called as erythropoiesis. आणि मग कुठं इरिथ्रोपोएसिस प्रोसेस होती, खरं म्हणजे ती होती ल्युमेन मध्ये. कशाच्या ल्युमेन मध्ये, हे काय काढलं मी तुम्हाला, याला म्हणायचं बोन मॅरो. काय म्हणायचं, बोन मॅरो. बोन आहे हे एक बोन आहे, आणि याच्या आतमधली जी कॅव्हिटी असते त्याला आपण ल्युमेन म्हणतो. हे ल्युमेनच्या आतमध्ये आरबीसीस तयार होतात. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. तर हे झालं फॉर्मेशन बद्दल. नंतर हे जे आरबीसीज आहेत, हे जे आरबीसीज असतात, तर याच्यामध्ये खरं म्हणजे यांची संख्या कमी सुद्धा होते आणि जास्त सुद्धा होत असते. यांची संख्या कशी होते, आपल्या शरीरामध्ये आपल्याला जर एखादा आजार झाला तर काय होतं, संख्या कमी सुद्धा होते आणि जास्त सुद्धा होते. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. मग कंडिशन ज्यावेळेस आपली आरबीसीज इन्क्रीज होतात आपल्या शरीरामधल्या काय आरबीसीचा नंबर ज्यावेळेस इन्क्रीज होतो, त्याला काय म्हणायचं आहे, तर त्याला म्हणायचं आहे पॉलीसायथेमिया. काय म्हणायचं आहे, पॉलीसायथेमिया. सो increase in number of what, RBCs is called as what, polycythemia. इथे लक्षात, so it is called as what, polycythemia. This you have to keep it in. Poly means what, many. increase number झाला कशाचा, आरबीसीचा नंबर इन्क्रीज झाला. आणि जर डिक्रीज झाला, काय झालं, डिक्रीज इन नंबर कशाचा, डिक्रीज इन नंबर ऑफ व्हॉट, आरबीसीज. दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज इरिथ्रोपेनिया. दॅट इज कॉल्ड एज इरिथ्रोपेनिया. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे तुम्ही. सो एव्हरेज लाईफ स्पॅन किती आहे एका आरबीसीचा, 120 डेज. देन फॉर्मेशन ऑफ आरबीसीज इज कॉल्ड एज इरिथ्रोपोएसिस. इंक्रीज इन नंबर ऑफ आरबीसीज इनसाइड आवर बॉडी इज कॉल्ड एज पॉलीसायथेमिया. अँड डिक्रीज इन नंबर ऑफ आरबीसीज इज कॉल्ड एज व्हॉट, इट इज कॉल्ड एज इरिथ्रोपेनिया. व्हेरी सिंपल. आणि हे झालं आरबीसीजच्या बद्दल आपण जे काही माहिती पूर्णपणे पाहिलेली आहे. मग याच्यामध्ये काय आहे, तर ही जी आरबीसीज आहे याच्या आतमधली फक्त आपण काय पहिली पेशी आता आरबीसीज पाहिली. काय पाहिली,
RBCs. Now this is first. Now second one is WBCs. कोणती पेशी पाहिजे आता आपल्याला? WBCs. Now we will study about WBCs. Now WBCs म्हणजे काय? तर त्याला दुसरं नाव आहे ल्युकोसाइट्स. काय म्हटलेलं आहे? ल्युकोसाइट्स. So another name for WBC is what? Leukocytes. Composition of blood, we have seen plasma. Plasma we have seen. Then in blood cells मध्ये आपण काय पाहिलं? RBCs आपण पाहिलं. Now second cell is WBCs. ही जी WBCs आहे हिला दुसरं एक नाव आहे, तिला म्हणतात ल्युकोसाइट्स. इट इज ऑल्सो कॉल्ड एज ल्युकोसाइट्स. अंडरस्टूड? ही जी ल्युकोसाइट्स आहे ही कलरलेस आहे. कशी असते? सो दिस सेल इज व्हॉट? इट इज कलरलेस. कलरलेस मीन्स व्हॉट? नो कलर. सो दिस इज फर्स्ट इज इट इज कलरलेस. अंडरस्टूड? त्याला कलरच नाही कारण त्याचं नावच आहे WBCs, व्हाईट ब्लड कार्पसिकल्स. व्हाईट ब्लड कार्पसिकल्स. आणि नंतर ही जी सेल्स आहे तर ही याच्यामध्ये काय असतात? न्यूक्लियस प्रेझेंट असतो, त्यामुळे त्याला म्हणतात न्यूक्लिएटेड. इट इज न्यूक्लिएटेड. न्यूक्लिएटेड ती सेल आहे. RBCs मध्ये न्यूक्लियस नसतोच. फक्त 2 प्राण्यांमध्ये न्यूक्लियस आढळून आलेला आहे. तो पहिला त्याचं नाव आहे, एक आहे कॅमल आणि दुसरं जो ॲनिमल आहे तर त्याला मला असं वाटतं की लामा म्हणून नाव आहे. LLAMA. कॅमल एक आहे. LLAMA. So WBCs is a nucleated cell, and in this WBCs what will happen? Here they show amoeboid movement. They show amoeboid movement. What do you mean by amoeboid movement? Amoeboid movement म्हणजे काय? अमिबा जो आहे एक पेशी प्राणी, त्याची मुवमेंट कशी असती हे लक्षात? त्या पद्धतीने त्या अमिबॉइड मुवमेंट दाखवतात. पूर्णपणे इकडे तिकडे असे फिरत असतात त्या ब्लड्स मध्ये. मग हे जे अमिबॉइड्स मुवमेंट मी म्हणतोय तुम्हाला, दे कॅन मूव्ह आउट ऑफ द कॅपिलरीज. हे लक्षात? फॉर एक्झाम्पल ही एखादी कॅपिलरी आहे, ब्लड कॅपिलरी आहे. ही जी ब्लड कॅपिलरी आहे आणि याच्या आतमध्ये काय प्रेझेंट आहे? याच्या आतमध्ये काय प्रेझेंट आहे? अशा सेल्स प्रेझेंट आहे, ब्लड सेल्स प्रेझेंट आहे पूर्णपणे. ह्या ब्लड सेल्स आहे, RBCs आहे, WBCs आहे, सारे ह्या सेल्स आहे याच्या आतमध्ये. हे लक्षात? आणि मग हे जे अमिबॉइड मुवमेंट आहे कशाचं? WBCsचं. सो दे कॅन मूव्ह आउटसाइड ऑफ दिस ब्लड कॅपिलरीज. अंडरस्टूड? आउटसाइड ऑफ दिस कॅपिलरीज. ह्या काय होऊ शकतात? ह्या कॅपिलरीज मधून काय होऊ शकतात? ह्या बाहेर येऊ शकतात. अशा त्या बाहेर येऊ शकतात. कोण येऊ शकतं? WBCs. कशामुळं? त्यांची अमिबॉइड मुवमेंटमुळं. अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड एज डायपिडेसिस. This is called as diapedesis. So very important question for answering one sentence. The question may come, what is diapedesis? Due to the amoeboid movement of these WBCs, they can move outside of the blood capillaries. ही जी ब्लड कॅपिलरी आहे, याच्या बाहेर ह्या WBCs येतात. त्या प्रोसेसला काय म्हणायचं आहे? डायपिडेसिस. This you have to keep in mind. Okay. Now next. Now we have to see which are the different types of cell inside this WBCs. Okay, and average number of these WBCs is how much? So it is around about 5,000 to 11,000. So the normal 5,000 to 11,000. So in a normal human being, an average number of WBCs is how much? It is 5,000 to 11,000 per mm cube of blood. This you have to keep in mind. If the number of WBC decreases, that process is called as what? So decrease in number. So decrease in number of WBCs. This process is called as what? It is called as a leukopenia. So it is called as what? Leukopenia. So what is leukopenia? Decrease in number of WBCs. मग हे किती असू शकतं? जर 4,000 mm cube एवढा जर नंबर डिक्रीज झाला
तर ल्युकोपेनिया होऊ शकतो किंवा डिक्रीज इन नंबर ऑफ WBCs इज कॉल्ड ॲज ल्युकोपेनिया. दिस यू हॅव टू कीप इट इन माइंड. मग असे वेगळे वेगळे आजार आहे ज्याच्यामध्ये हा जो नंबर आहे WBCचा हा कमी होतो. कोणते कोणते आजार आहे ती, तर फॉर एक्झाम्पल इट इज HIV. सो डिक्रीज इन नंबर विल बी सीन इन पेशंट हु हॅव HIV और ज्याला एड्स झालेला आहे, हे लक्षात. नंतर मग ट्युबरक्युलोसिस ज्याला होतो, इन ट्युबरक्युलोसिस radiation, due to radiation also what happens, the number of WBCs can be decreased. This you have to keep it in mind. So जर शरीराच्या आतमध्ये increase number झाला, increase number of what, WBC. So the increased number of WBCs is called as leukocytosis. So what, increase in number. So increase in number of what, WBC is called as what, leukocytosis. Is called as leukocytosis. Is called as leukocytosis. This you have to keep it in mind. आणि मग जर बऱ्याचशा वेळेस काय होतं की असे काही आजार आहे, उदाहरणार्थ ब्लड कॅन्सर. कोणते आजार, फॉर एक्झाम्पल ब्लड कॅन्सर. सो अनदर नेम फॉर ब्लड कॅन्सर इज व्हॉट, ल्युकेमिया. In leukemia what happens, there is a drastic decrease in the number of WBCs. This you have to keep it in mind. So these WBCs mainly plays important role in defense mechanism that we will see in their function. Now we will see there are different types of WBCs basically. So these WBCs are mainly divided into two types. So first one is granulocytes and number second is agranulocytes. So number one is granulocytes and next one is agranulocytes. Now what mean by granulocytes म्हणजे नेमकं काय. मग फॉर एक्झाम्पल ही जरा एखादी पेशी असेल, फॉर एक्झाम्पल मी ही WBC ची पेशी काढली, इथं एक काढली, अशी ही एक पेशी काढली. मग ज्याच्या सायटोप्लाझम